नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट संवादमध्ये। सर्वांना माहिती आहे पनवेल महानगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने जो मालमत्ता कर आकारलेला आहे सिडको कॉलनी ग्रामस्थ यांच्या मालमत्तेवर, त्या संदर्भात कॉलनी फोरम एक खूप मोठा लढा वर्षानुवर्षे देत आहे। तो लढा आता न्यायालयात पोहोचलेला आहे, न्यायिक लढा सुरू आहे। एक्झॅक्टली सध्याची परिस्थिती काय आहे सर्वांना माहिती, कालच त्याची सुनावणी झाली। पनवेल महानगरपालिका वर्सेस कॉलनी फोरमची जी काय जनहित याचिका होती प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबत, त्या संदर्भात सुनावणी झालेली आहे हायकोर्टामध्ये। सन्माननीय हायकोर्टामध्ये ती सुनावणी झालेली आहे। आपल्यासोबत कॉलनी फोरमचे अध्यक्षा लीना गरड मॅडम आहेत। मॅडम, मला पहिला प्रश्न आहे तुम्हाला की एक्झॅक्टली काल सर्वांना माहिती तुम्ही लढा देत आहात, थोड्या लढाईची पार्श्वभूमी जर तुम्ही सांगली थोडं बरेल, कारण की लोकांना विसरण्याची खूप चांगली सवय असते आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये। तर तुम्ही खूप मोठा न्यायिक लढा देत आहात सध्या, तर थोडी याची पार्श्वभूमी सांगावी। आणि त्याच्यानंतर कालच्या सुनावणीमध्ये तुम्ही जी काही जनहित याचिका टाकलेली आहे पनवेल महानगरपालिकेच्या चुकीच्या मालमत्ता आकारणीच्या पद्धतीवर, तर त्याबाबत काय झालं हायकोर्टामध्ये एक्झॅक्टली? कारण की आज हे इंटरव्ह्यू बनवण्याचं मुख्य उद्दिष्ट हा होता की जे काही 2.5 लाख लोक आहेत कॉलनीतले, सिडको कॉलनीतले, तर त्यांना त्या उच्च न्यायालयात येणं, मुंबई हायकोर्टामध्ये येणं शक्य नाहीये। त्यांना त्या ठिकाणी घडलेल्या गोष्टी माहिती पडाव्यात, पारदर्शकता यावी आणि त्यांनाही विचार करून तुमच्या या लढाईला प्रत्यक्षता तुम्हाला सपोर्ट करावा, पाठिंबा द्यावा, यासाठी आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। त्याच्यामुळे थोडी पार्श्वभूमी सांगावी तुमच्या या न्यायिक लढाईची, आणि काल काय झालं याच्यानंतर तुम्ही ते थोडं विस्तृतपणे सांगावं। सर्व जनतेला माहिती आहे की गेल्या 2.5 वर्षापासून जी मालमत्ता कर पनवेल महानगरपालिकेने आपल्यावरती लादलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आपण सुरुवातीला रिट पिटिशन ती आपण फाईल केली होती। पण माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं की बाबा तुम्ही रिट पिटिशन नका, तुम्ही PIL मध्ये जा, कारण पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन केस आहे। तेव्हा आपण नेक्स्ट हिअरिंगमध्ये आपण PIL दाखल केली आणि PIL दाखल केल्यानंतर आपली एकही हिअरिंग झाली नव्हती। पण नंतर आम्ही मध्ये खूप प्रयत्न केले। तुम्ही PIL म्हणजे रेट कोणत्या तारखेला कोणत्या साली टाकली होती आणि तुम्ही PIL नंतर कोणत्या वेळेस टाकले ते जरा थोडं सांगा। 2020 मध्ये आपण रिट पिटिशन फाईल केली होती आणि नंतर 1 वर्ष आपली रिट पिटिशन चालत होती, मेंटेनेबल वगैरे आहे हे सांगितलं होतं। पण नंतर बेंच चेंज झाले आणि बेंच चेंज झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की रिट पिटिशन चालणार नाही, तुम्हाला PIL कन्वर्ट करायला लागेल। 2021 मध्ये आपण ते PIL मध्ये कन्वर्ट केली। मग कन्वर्ट केल्यानंतर PIL आपल्याला माहिती आहे की इझिली लागत नाही बेंच समोर, आणि जरी लागली तरी 10 तरी आपल्याला जवळपास 10 मॅटरच्या वरती येत नाहीत। तर अशा पद्धतीने आपली हिअरिंग काय झाली नाही, आपल्याला तारीख मिळत होती। मग आम्ही 6 मार्चला जेव्हा आमची 25वी एनिव्हर्सरी होती त्या सेम डे आम्ही कोर्टात गेलो आणि आमचे सिनियर काउन्सिल आहेत अनिल साखरे साहेब, त्यांना सांगितलं की आपण मेन्शन करावी सर केस। त्यांनी मेन्शन केली आणि बॉम्बे हायकोर्टाने आपल्याला 6 मार्च ही हाय ऑन बोर्ड तारीख दिली आणि ही तारीख आम्हाला काल मिळाली। तर काल आपला नंबर होता 13 नंबर आणि त्यावेळेस लंच ब्रेकच्या अगोदर आपली हिअरिंग चालू झाली। त्यावेळेस आपले सिनियर काउन्सिल यांनी मेन्शन केलं, त्यांना आर्ग्युमेंट्स केले की बाबा ही खारघर फोरमची केस आहे, ही संपूर्ण 2.5 लाख मालमत्ता धारका ह्यांच्यासाठी ही केस फोरम लढत आहे, ही सामाजिक संस्था आहे आणि ह्यांचा जो उद्देश आहे तो 2.5 लाख मालमत्ता धारकांना जो कलम 129 कलम लागू केलेला नाहीये। हा कलम कुठला आहे, कुठल्या ऍक्टच्या अंतर्गत? हा महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट मध्ये 129 कलम, म्हणजे कुठली पण जेव्हा ग्रामपंचायत असू दे किंवा जिल्हा परिषद असेल समाविष्ट होते महानगरपालिकेमध्ये, त्यावेळेस पहिले 2 वर्ष जो पूर्वीचा कर आहे ग्रामपंचायतीचा तो कर लागू होतो। नंतर मग 20%, 40%, म्हणजे जो ठराव झालेला आहे महानगरपालिकेमध्ये त्याचे 20%, 40%, मग 60%, मग 80%, मग 6व्या वर्षी 100% कर, अशा पद्धतीने हा कर लागला पाहिजे होता। पण महानगरपालिकेने सत्ताधाऱ्यांनी काय केलं की ही प्रोसिजर फॉलोच केली नाहीये। त्यांनी काय केले, जे सारी गावठण जागा आहेत म्हणजे मूळ गावठण आहे त्यांनी हा लाभ दिलेला आहे 129 कलमचा। मग कुठले प्रोविजन नसताना सिडको कॉलनीमधील 2.5 लाख मालमत्ता धारकांना हा लाभ त्यांनी दिलेला नाही। हा लाभ त्यांनी दिला का नाही हा क्वेश्चन होता। तेव्हा माननीय उच्च न्यायालय जे आहेत न्यायमूर्ती श्री देवेंद्र उपाध्याय, डॉक्टर आरिफ यांना पटलं, तेही म्हणले की हा तर कलम आहे, सेक्शन आहे, जनरल विषय हा तर लागू व्हायला पाहिजे, नियमावली आहे। तेव्हा महानगरपालिकेचे जे लॉयर आहेत श्री कुंभकोणी साहेब यांनी युक्तिवाद केला की नाही ह्यांची केस मेंटेनेबल नाहीये
आणि सामाजिक संस्था आहे, ही प्रायव्हेट संस्था आहे. तर ह्याला आक्षेप घेत न्यायमूर्तीने सांगितलं जरी संस्था असेल पण त्यांनी कुठल्या वैयक्तिक व्यक्तीला त्यांनी ही केस त्यांनी केलेली नाहीये किंवा कुणाच्या विरोधात बिलच्या विरोधात केलेली नाही किंवा नोटीसच्या विरोधात केलेली नाहीये. ह्यांची केस आहे सामान्य जनतेसाठी आहे, सर्वांसाठी आहे. आणि त्यांनी कुठल्या पण नोटीसला किंवा बिलला चॅलेंज केलेलं नाहीये. त्यांनी चॅलेंज केलेलं आहे प्रोसेसला आणि प्रोसिजरला की तुम्ही हा प्रोसेस फॉलो काय केली नाहीये, ह्याला तुम्ही उत्तर द्या. तरी कुंभकोणी साहेबांनी भरपूर वेळ आर्ग्युमेंट्स केले, नाही मेंटेनेबल नाहीये, ह्यांना सांगा वेगळ्या पद्धतीने जा, ह्यांची PI असायला, ह्यांची रिट पिटिशन असायला पाहिजे. खूप त्यांनी आर्ग्युमेंट्स केले. आणि प्रत्येक वेळेस चीफ जस्टिस श्री देवेंद्र उपाध्याय यांनी ऑब्जेक्शन घेतले भरपूर त्यांच्यावर. आणि त्यांचे ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा ते कंटाळले शेवटी की हे काय थांबायला तयार नव्हते. त्यांनी ऑब्जेक्शन्स काय घेतले की बाबा ह्यांची केस मेंटेनेबल आहे, इट इज नॉट अगेन्स्ट एनी सिंगल पर्सन ऑर फॉर एनी सिंगल पर्सन, इट इज फॉर जनरल पब्लिक ओनली. मग असं झाल्यानंतर मग कुंभकोणी साहेबांनी सांगितलं की आम्हाला वेळ द्या. मग त्यांनी 26 तारीख ही वेळ मागून घेतली कुंभकोणी साहेबांनी. अदरवाईज ऑन रिक्वेस्ट, अदरवाईज खारघर फोरम वॉज रेडी फॉर हिअरिंग. आमची इच्छा होती की पूर्ण केस आजच आपली सुनावणी व्हावी, पण कुठेतरी असं झालं की कुंभकोणी साहेबांनी रिप्लायसाठी आम्हाला वेळ द्या म्हणून त्यांनी वेळ निभावून घेतली, वेळ मारून घेतली. त्याच्यामुळे आपल्याला 26 तारीख हाय ऑन बोर्ड मिळालेले आहे. कुठेतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला मिळालेला आहे, कारण की स्वतः चीफ जस्टिस साहेबांनी हे मान्य केले की प्रोसेस चुकीची झालेली आहे, त्यांना ते न्याय मिळाला पाहिजे. मॅडम मला एक सांगा की तुम्ही तिथं स्वतः हजर होतात, तर एकंदरीत बेंचचं ह्या विषयीचं सकारात्मक तुम्ही बोलले की दिसली, तर बेंच सातत्याने स्वतः ऑब्जेक्शन घेत होतं कुंभकोणींवर, ते सातत्याने आर्ग्यू करत होते. 6 वेळा ऑब्जेक्शन घेतलं, आर्ग्यू करत होते कुंभकोणी साहेब पनवेल महानगरपालिका ट्राइंग टू डायव्हर्ट द माइंड ऑफ जस्टिस की बाबा हे असं नाही असं नाही, त्यांना खूप त्यांनी कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केला होता. मला सांगा हे जनतेच्या हक्क आणि अधिकार जे भारतीय संविधानामध्ये नमूद केलेले आहे त्याला कुठेतरी घातक नाही का? नक्कीच, कारण की कुठली पण महानगरपालिका असे कुठलेही नियम लावू शकत नाही ना. तुम्हाला ठराव करण्याचा अधिकार आहे. मालमत्ता कर किती असावा, त्याचा बेस रेट किती असावा, हा अधिकार महानगरपालिकेला आहे. पण तुम्ही लॉच्या अगेन्स्ट जाऊ शकत नाही ना. जो कानून आहे, जो महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आहे, त्याचे सेक्शन आहे, त्याची पायमल्ली तुम्ही करू शकत नाही. आणि सेक्शनची पायमल्ली केलेली आहे. मला सांगा आता ही तर तुम्ही न्यायिक लढाईपर्यंत आलेले आहे, लोकांना याच्यावर अगोदरही आम्ही तुमच्या मुलाखती घेतलेल्या आहे, तुम्ही प्रेस कॉन्फरन्स खूप वेळा घेतलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत तुम्ही सांगितलं सुद्धा आहे की तुम्ही हा लढा का लढत आहात. तर तरी पण मला तुम्हाला मुद्दा म्हणून प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही तर कालची ती पूर्ण कथा गाथा सांगितली हायकोर्टामधली, परंतु तरीही तुम्ही हा लढा तुम्हाला लढावासा का वाटला ह्याविषयी जरा थोडक्यात एक वेळ सांगावं, कारण की लोकांना विसरायची सवय जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं. कसं आहे, आता आपण बघाल तर महानगरपालिका फॉर्म झाली 2016 मध्ये, ऑक्टोबर 2016 मध्ये, पण महानगरपालिकेने कुठल्याच प्रकारची कामं केलेली नाही आहेत. 16 पासून ते 2022 पर्यंत, म्हणजे ऑक्टोबर 2022 पर्यंत महानगरपालिकेने ते 1 रुपयाचं काम सिडको कॉलनी एरियामध्ये केलेलं नाहीये. पहिली गोष्ट तर 7 वर्ष संपूर्ण 7 वर्ष सिडकोने ही सिटी प्लॅन केलेली आहे. इट इज प्री-प्लॅन्ड सिटी बाय सिडको. इथले रस्ते, फुटपाथ, स्कायवॉक, ब्रिजेस, रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशन, जे काही बेसिक फॅसिलिटीज आहेत, स्ट्रीट लाईट्स असतील, हे सगळे सिडकोने निर्माण केलेले आहेत, डेव्हलपमेंट केलेली आहेत. तर अशा वेळेला सिडकोला आपण सर्व्हिस पे केलेला आहे. ओके. आणि ती पण नॉमिनल अमाऊंट आहे. सिडको एकदम कमी पैशामध्ये संपूर्ण सिडको कॉलनी एरिया मेंटेन करते. मग महानगरपालिकेला इतकं जास्त कर का पाहिजे, ते पण विदाऊट सर्व्हिस, विदाऊट एनी सर्व्हिस? तर ह्या क्वेश्चन येणार ना. मग तुम्ही ओपनली म्हणजे ओपनली लोकांना लुबाडताय. सत्ताधाऱ्यांना काय करायचंय, फक्त पैसे काढायचेत आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवायचेत. कारण की सिडको जेव्हा महानगरपालिका नव्हती तेव्हा पण खारघर म्हणा, कामोठा म्हणा, कळंबोली म्हणा, संपूर्ण सगळे क्षेत्र व्यवस्थित होते ना, चालत होते. मग महानगरपालिका आणायची गरज काय होती? आम्ही कधीच कुणी मागणी केली नाही की महानगरपालिका असावी म्हणून, कुणीच मागणी केली नाही. जेव्हा आम्हाला समजलं की महानगरपालिका समाविष्ट होणार आहे खारघर किंवा कळंबोली, सर्वांनी विरोध केला. त्यातली पहिली मी होती विरोध करणारे. आम्हाला माहिती आहे जर महानगरपालिका फॉर्म झाली तर आपल्याला कुठली सोय सुविधा मिळणार नाही. त्यावेळी आपल्याकडे ग्रामपंचायत असताना भरपूर कामं झाली इथे आणि इट वॉज रिच ग्रामपंचायत खारघर. पण नंतर असं झालं की आता महापालिका आल्यामुळे, समाविष्ट झाल्यामुळे इथे महानगरपालिकाचं जे मेंटॅलिटी आहे काम करण्याची, टोटल ऑपोजिट आहे. कुठल्या पद्धतीने इथे मेंटेनन्स होत नाही. आता आपण गार्डन बघतोय, सिडको गार्डन जेवढे पण आहेत इथे खारघरमध्ये किंवा कामोठ्यामध्ये, ते गार्डन मेंटेन नाही आहेत, यादी होते. आता कुठेतरी ह्याने सगळ्या सोयी सुविधा हँडओव्हर केलेल्या आहेत महापालिकेला. पण हँडओव्हर केल्यापासून कामाची क्वालिटी एकदम लो आहे. सिडकोची कामाची क्वालिटी चांगली होती, भले वेळ लागत होता पण क्वालिटी चांगली होती.
पण महानगरपालिका क्वालिटी मेंटेन करत नाहीये. आता आपण पाहतो 84 करोडची कामं त्यांनी हाती घेतलेली आहेत, तर काय करणार आहे आपल्याला माहिती नाहीये. मॅडम, हे सर्वच आता तुम्ही सांगितलं याच्या पाठीमागची पार्श्वभूमी की चुकीच्या पद्धतीने मालमत्ता कर आकारण्याचा पनवेल महानगरपालिकाने प्रयत्न केलेला आहे, प्रयत्न करत आहे. तर ह्या तुमच्या लढाईमध्ये 2.5 लाख जे सिडको कॉलनीमध्ये लोक राहतात, तर त्यांना तुमच्या ह्याच्यामध्ये लढाईसाठी पाठिंबा देण्यासाठी तुम्ही काय अपील करा? कारण की सध्या स्थितीमध्ये मार्च एंडिंग आहे आणि जिथपर्यंत आम्हाला सातत्याने पत्रकार प्रेस नोट येतात पनवेल महानगरपालिकेकडून, तर जप्तीची कारवाई चालू आहे. जो मालमत्ता कर भरत नाही त्यांच्यावर वॉरंट काढलं जात आहे, जप्ती केली जाते त्यांच्या मालमत्तेवर. वाणिज्य असू दे, विशेषतः वाणिज्य मालमत्तेला हे लोक टार्गेट करत आहेत. तर एकंदरीतच भीतीचं वातावरण आहे मालमत्ता धारकांमध्ये सिडको कॉलनीमधल्या. तर यांना दिलासा देण्यासाठी तुमचं त्यांना काय आव्हान असेल, काय अपील असेल? आपण वारंवार सांगतोय की महानगरपालिकेने जो कर लावला तो बेकायदेशीरच आहे, अवाजवी आहे आणि पूर्वक्षेपप्रमाणे लावलेला आहे. तर हा कर बेकायदेशीर का म्हणतो आपण? तर कुठला पण ठराव जेव्हा महानगरपालिकेत होतो, म्हणजे सेक्शन 99A ॲज पर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, त्या सेक्शनप्रमाणे महासभेमध्ये 20 फेब्रुवारीच्या अगोदर मालमत्ता कर लागण्यासंदर्भात ठराव झाला पाहिजे होता. पण 2016 महापालिका तयार झाली, 2016 2017 2018 ह्या 3 आर्थिक वर्षांमध्ये कधी पण महानगरपालिकेने हा ठराव घेतलेलाच नाही. तर तुम्ही ठराव घेतला नाही तर तुम्हाला कर मागण्याचा अधिकारच नाहीये. हा लॉ आहे, कायदा आहे, हे काय मी सांगत नाहीये. आणि ह्यांनी ठराव केला 2019 परत 2020 ठराव केलेला नाहीये, 21 केलेला नाही, 22 केलेला नाहीये. म्हणजे कुठेतरी ह्यांनी लॉचा कायद्याचा भंग केलेला आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बसत नाहीये आणि ह्यांना अधिकार नाही वाचत कर मागण्याचा, तो विषय आहे. त्याच्यामुळे कुणी घाबरून जाऊ नये, आपली लढाई बरोबर आहे, योग्य दिशेने आहे. त्याच पद्धतीने सिडकोने जो आपल्याला जो आपण सर्व्हिस चार्ज सिडकोला भरलेला आहे, आता आपण बिल जर आपल्याकडे असेल तर बिलावर समजेल की वॉटर टॅक्स आहे, स्ट्रीट लाईट टॅक्स आहे, सिवरेज लाईन आहे, एसटीपी प्लांट आहे, अग्निशमन आहे, फायर, तर हे सगळे 12% जे टॅक्स आहेत ते सगळे 12% सर्व्हिसेस आपल्या सिडकोने दिलेले आहेत. बरोबर. मग आपली मागणी काय की जे तुम्ही 38% टॅक्स लावला त्यातला 12% मायनस करा, मग तुम्ही आम्हाला लावा. आता महासभाला जनरल टॅक्स लावण्याचा अधिकार आहे, म्हणजे खाली त्या डिफाईन टॅक्स लावलेले आहेत ते डबल टॅक्स आहेत. म्हणून पब्लिक जनतेने घाबरून जाऊ नये, हे पण चुकीचा विषय आहे. मॅडम, मला सांगा की जर तुम्ही म्हणजे केस जिंकावं असं आम्हाला वाटतं, कारण की जनतेचा विषय आहे. जर तुम्ही ही केस जिंकले, हा खटला जिंकला, ही जनतेची काय तुमच्या बाजूने यशस्वीपणे तुम्हाला यश प्राप्त झाले किंवा यशस्वीपणे तुमच्या बाजूने निकाल लागला, तर साधारणपणे किती रकमेचा फायदा, किती रक्कम जनतेची वाचेल? मी तर वन गोमन सांगेल की 129 कलम जरी लागू झाला तरी आपले 66% आपला जो मालमत्ता कर कमी होतोय. 66% ओव्हरऑल मालमत्ता धारकांची पाठवली, हो हो 66% म्हणजे साधारणपणे 1000 कोटीच्या आसपास कमी होणार, कमी वाचेल, म्हणजे वाचेल. ओके. जर ह्यांनी लॉ फॉलो केला तर नक्कीच आपलं हे कमी होणार आहे. आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये एक एमएसटी स्कीम येत असते, ज्याच्यामध्ये शास्ती जी असते ती माफ होत असते. बरोबर. आता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ह्या 2 वर्षामध्येच 4 वेळेस स्कीम येऊन गेलेली आहे एमएसटी स्कीमची. आपल्या महापालिका एकदा ही स्कीम काढलेली नाहीये. उलट ते असं चालू आहे की जसं काही पब्लिकने लोन घेतलं यांच्याकडून आणि ते लोन वसूल करतायत ईएमआयच्या रेट पद्धतीने, असं प्रकारे जिजा कर हे वसूल करतायत. तर जनतेने घाबरून जाऊ नये हे, आणि कुठली त्यांना शास्ती पेनल्टी लागणार नाही ह्याची मी गॅरंटी देते. कुणी घाबरून जाऊ नका आणि सर्वांनी ही लढाईमध्ये सामील व्हा. लढाई तुमची आमची सर्वांची आहे, त्यामुळे एकटीच लढाई नाही तर आपण पण लढाईमध्ये सामील आहात. आणि जर आपण टॅक्स भरला तर आपल्याला कर मंजूर आहे, ऍक्सेप्टेबल आहे असं वाटेल, पण हा कर चुकीचा आहे हे सर्वांना कळलेलं आहे. म्हणून आज जवळपास 3.5 लाख पैकी फक्त 70,000 जनतेने टॅक्स भरलेला आहे, बाकी लोकांनी टॅक्स भरलेला नाहीये. म्हणजे जनतेला कुठेतरी कळतंय की हा टॅक्स चुकीचा आहे, म्हणून कुणी घाबरून जाऊ नये. धन्यवाद मॅडम. तर अशा प्रकारे कॉलनी फोरमच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेने जो काही चुकीच्या कार्यपद्धतीने आकारण्यात आलेला मालमत्ता कर आहे त्याच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये, मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करून एक मोठी लढाई सुरू आहे. आणि त्याचा खूपच सकारात्मक बाजू किंवा सकारात्मक विचार आता मुंबई हायकोर्टाच्या बेंचकडून होत आहे, असं साधारणपणे लीना गरण मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे दिसून येत आहे. त्याच्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील जे काही सिडको कॉलनी क्षेत्रामधील जे काही मालमत्ता धारक आहे, 2.5 लाखाच्या आसपास आहे, तर त्यांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जाऊ नये
यश आपल्यालाच मिळेल आणि आपणच जिंकू. पनवेल महानगरपालिका हरेल. पनवेल महानगरपालिकेची चुकीच्या पद्धतीने आकारलेली कार्यपद्धती जी आहे तिला हरवण्यासाठी, ती हरेलच आणि तिला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन कॉलनी फोरमच्या सोबत उभं राहण्याचं आव्हान लीना गरड यांनी केलेलं आहे. सध्या आपण इथेच थांबूया आणि लीना गरड यांच्या कॉलनी फोरमला शुभेच्छा देऊयात की जर त्यांनी केस जिंकलीच किंबहुना ती जिंकावी आणि पनवेल महानगरपालिका हरलीच तर नक्कीच नागरिकांचा खूप मोठी अमाऊंट या मालमत्ता कराच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे. कुठेतरी वाचली जाईल, कुठेतरी तो जिजिया कर आहे तो कुठेतरी कमी होईल आणि नागरिकांना आर्थिक दिलासा मिळेल. धन्यवाद.